लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री येथे सामाजिक सद्भावना जोपासण्यासाठी मस्जिद परिचय कार्यक्रम उत्साहात संपन्न. कंचनी मस्जिद येथे सर्व धर्मीय नागरिक उपस्थित. फुलंब्री शहरात सामाजिक सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कंचनी मस्जिद येथे मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत एकात्मतेचा संदेश दिला. आपला देश विविध धर्म, पंथ व आस्थांचा देश असून सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सर्व धर्मांची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने हिंदू बांधवांसह सर्व समाज बांधवांना मस्जिद म्हणजे काय, मस्जिदमध्ये प्रार्थना कशी केली जाते, इस्लाम धर्माचे मूलतत्व काय आहेत याबाबत माहिती देण्यासाठी दिनांक 3 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता फुलंब्री येथील कंचनी मस्जिदमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कंचनी मस्जिद कमिटी, समस्त गावकरी, युवा मंडळ व जमियत उलेमा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय एकात्मता, मानवी एकता, बंधुता व समानतेचा संदेश देणे हाच होता. संपूर्ण मानवजातीची उत्पत्ती एकाच मातापित्यापासून झाल्याचा उल्लेख कुराणमध्ये असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रमुख पाहुणे व वक्ते आंतरराष्ट्रीय शांतीदूत हजरत मौलाना मशहुदूर रहमान शाहीन जमाली चतुर्वेदी साहेब, मस्जिद परिचय विभागाचे इंजिनियर वाजिद कादरी तसेच इस्लामी विचारवंत मुफ्ती इस्माईल साहेब यांनी मस्जिद व इस्लाम धर्मासंबंधी उपस्थितांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, नरेंद्र अप्पा सीमंत, डॉक्टर देशमुख, मधुकर सोनवणे, पिंटू सोनवणे, शेखर तायडे, बंटी गंगावणे, अक्षय वाघ, मौलाना इस्माईल, रज्जाक हाफिज, मुफ्ती कैसर, मौलाना अथर, अकबर इमाम, मोबिन पाशा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती अजहर फलाही यांनी केले. या मस्जिद परिचय कार्यक्रमामुळे फुलंब्रीत सामाजिक सलोखा व आपसी सौहार्द अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.